नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 10 ऑक्टोबर 2023 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच। कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी 10 ऑक्टोबरला अमरावती जिल्ह्याचा दौरा करून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत सुनावणीसह आढावा बैठक घेऊन माहिती घेतली। यानंतर सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करून पत्रकारांना माहिती स्पष्ट केली। त्यानंतर चाकणकर यांनी शहर पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन त्यांचा पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। येथील दामिनी पथकसह महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन विचारणा केली। यासोबतच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला। आजच्या या जनसुनावणीमध्ये 95 केसेस दाखल झाल्या होत्या। यामध्ये 71 केसेस ह्या कौटुंबिक म्हणजे डेली केसेस होत्या, 4 केसेस ह्या सामाजिक होत्या, 2 केसेस ह्या आर्थिक मालमत्तेच्या संदर्भात होत्या। कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांचा लैंगिक छळ या संदर्भातल्या 4 तक्रारी होत्या। त्याचबरोबर इतर अशा 13 तक्रारी, एकूण 95 तक्रारी आज राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीमध्ये। राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबईला आहे। मुंबईला बांद्रा येथे असलेल्या मुख्य कार्यालयापर्यंत या ग्रामीण भागातल्या आदिवासी वाड्या, वस्त्या, खेड्यापाड्यातल्या महिला पोहोचू शकत नाही, पण आयोग त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांच्या तक्रारी जाणून घेऊन ते निवारण करण्याचा प्रयत्न करू शकतो। कदाचित क्वचितच असं होतंय की एका व्यासपीठावरती सर्व प्रशासकीय अधिकारी आणि जनसुनावणीच्या निमित्ताने येणाऱ्या महिला त्यांचे प्रश्न व्यथा मांडताना त्या तात्काळ त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो। यामध्ये या अगोदरी काही प्रलंबित प्रश्न असतात, ते सोडवत असताना त्यांना न्याय देण्याची भूमिका ही आयोगाच्या माध्यमातून घेतली जात आहे। आज जनसुनावणीनंतर जनसुनावणीला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद पॅनलिस्टने दिला। यामध्ये 4 पॅनल करण्यात आले होते। या पॅनलमध्ये विधी सेवा प्राधिकरण असेल, समुपदेशन असेल, काउन्सिलिंग सेंटरचे सदस्य असतील, त्याचबरोबर चाइल्डलाईनचे सुपरवायझर्स असतील। या सगळ्यांच्या बरोबरीने भरोसा सेन्सिटिव्ह काउन्सिलर यांच्या मदतीने हे पॅनल तयार करून त्यांच्या माध्यमातून ही केसेसचा निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात आला। महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान ही या आयोगाच्या सुनावणीची पावती आहे असं मला वाटतं आणि हा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे। जिल्ह्याचा पूर्ण आढावा या आढावा बैठकीमध्ये पार पडत असताना आज अमरावती ॲडिशनल कलेक्टर असतील, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यामध्ये आरोग्य विभाग, परिवहन, शिक्षण विभाग या सगळ्यांच्यामध्ये हा आढावा पार पडला। यामध्ये अमरावती शहरात दामिनी पथक आणि त्यांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला।
या सगळ्या आढाव्यामध्ये आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय म्हणजे ICC कमिटी, इंटरनल कंप्लेंट कमिटी, म्हणजे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात ही कमिटी काम करत असते. महाराष्ट्रामध्ये एकूण 35% महिला या वर्किंग वुमन आहेत. या 35% महिलांच्या माध्यमात काम करत असताना त्यांना कामाच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीच्या अन्याय अत्याचाराला सामोरे जाऊ नये म्हणून इंटरनल कंप्लेंट कमिटी म्हणजे ICC कमिटी अस्तित्वात आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकार या कमिटीला देण्यात आलेले आहे. अमरावतीमध्ये विशेष बाब म्हणजे 108 ठिकाणी शासकीय आणि निमशासकीय ठिकाणं आहेत. या 108 ठिकाणी ही ICC कमिटी अस्तित्वात आहे. त्याचबरोबर 11 कारखाने आहेत. 11 कारखान्यांच्या ठिकाणी 11 ठिकाणी ICC कमिटी आहे. अमरावतीमध्ये एकूण 14 बालविवाह हे रोखलेले आहेत आणि या रोखलेल्या बालविवाहाच्या माध्यमातून इथून पुढेही बालविवाह अशा पद्धतीचे होऊ नये किंवा बालविवाह रोखले म्हणजे फार मोठी कामगिरी आमच्याकडून झाली असे बिलकुल नाही. तर बालविवाह होऊच नाही. बालविवाह हा कायद्यानं गुन्हा आहे तरीसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. बालविवाह रोखण्यासाठी तशा पद्धतीचे सूचना जिल्हाधिकारी स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत. आयोगाच्या माध्यमातून सूचना देत असताना यामध्ये बालविवाह करून देणारे, करून घेणारे, फोटोग्राफर, भटजी कार्यालय यांच्यावर गुन्हा दाखल होतोच ही यापूर्वीच्या कायद्याची तरतूद आहे. पण याच्याही पुढे जाऊन बालविवाह होत असताना सामाजिक संस्था असतील आणि मंदिरे असतात, त्याचबरोबर या लग्नाच्या पत्रिका प्रिंट करणारे प्रिंटर असतील, या सगळ्यांवरती कारवाई करण्याच्या सूचना आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या स्तरावरती अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्याच्यामुळे बालविवाह करत असताना यामध्ये कोणीही दोषी आढळलं तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देत असताना 89 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात आलेला आहे. मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत 2022 मध्ये 145 केसेस दाखल झाल्या होत्या. त्यापैकी 95 केसेस ह्या पेंडिंग बाकीच्यांचा निपटारा करण्यात आलेला आहे. 2023 मध्ये 116 केसेस दाखल झाल्या होत्या. 132 या पेंडिंग आहेत. बाकीच्या केसेसचा निपटारा करण्यात आलेला आहे. PCPNDT ॲक्ट अंतर्गत 1 केस दाखल झाली होती. या 1 केस ही निकालात काढलेली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 2 शासकीय वसतिगृह आहेत. या 2 शासकीय वसतिगृहांमध्ये 25 व 30ची मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये एका वसतिगृहामध्ये 24ची संख्या, 8 महिलांच्या, एकामध्ये 29ची संख्या आहे. शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत कोणत्याही जोडप्यांनी नावनोंदणी केलेली नाही. याबाबत खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करणं गरजेचं आहे. योजना जनतेपर्यंत पोहोचते की नाही हा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचत असताना या माध्यमातून काम करणं फार गरजेचं आहे. अमरावती शहराच्या बाबत बलात्काराच्या 2022 मध्ये एकूण 55 गुन्हे दाखल होते. त्यापैकी 55 गुन्हे उघड झालेले आहेत. 2023 मध्ये 35 गुन्हे दाखल होते. 35 ते 35 गुन्हे उघड झालेले आहेत. 2022 मध्ये एकूण बेपत्ता होणाऱ्या महिलांची संख्या 450 आहे. त्यापैकी मिळून आलेले 402 आहे. प्रलंबित 48 आहे. 2023 मध्ये 363 हे बेपत्ता आहेत. त्यापैकी 320 मिळून आले, 45 प्रलंबित आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा अमरावती दौरा झालेला आहे. त्यांनी या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा त्यांनी बैठक घेतलेली आहे. पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी पाहणी सुद्धा केली. ताई काय सांगाल, आपण अमरावतीमध्ये आपण भेट दिली आहे, पाहणी केली आहे, महिलाबाबत काय सूचना आता काय देणार आपण सुद्धा? आज 2 दिवसापासून मी अमरावतीमध्ये आहे. धरणीचा भाग असेल, मेघघाट असेल, आदिवासी सक्षमीकरण मेळावा असेल, अंगणवाडी असेल, PSC असेल, या सगळ्यांना भेट देत आज सकाळपासून जनसुनावणी घेतलीत, अधिकाऱ्यांचा आढावा घेतला. आज कार्यालयामध्ये भरोसा सेल पाहतोय आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या सगळ्या यंत्रणेकडून केलं जाते आणि जे काम आहे त्याचं मनापासून कौतुक. जिथे कमी पडू ते भरून काढू, जिथे कमतरता असेल, काही त्रुटी असेल त्या यंत्रणेमध्ये निश्चितपणाने सुधारणा करू. या भरोसा सेल आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि तो भरोसा सेल मी इथं चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतो. ज्या ज्या ठिकाणी भरोसा सेलची पुढे कमतरता असेल तिथं सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन आपण या भरोसा सेलच्या अनुषंगाने काम करता येईल, जेणेकरून कुटुंब व्यवस्था टिकवायची. आणि प्रश्न अनेक आहेत आपल्यासमोर. या सगळ्या प्रश्नांना आव्हान देताना, समस्यांना सामोरे जाताना एकत्र चांगल्या पद्धतीचं काम करू असा मला विश्वास वाटतो. थँक्यू. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक समस्या निर्माण होत असल्याने रुग्णसह त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहे. यावरच रुग्णालय प्रशासनाला जागी करण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सौंदडे यांच्या दालनात आंदोलन करून रुग्णालय प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. औषधीचा तुटवडा, स्वच्छता नाही असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले.
कळणं म्हणजे मदत पाहिजे की खर्च काय काय तुम्ही लिगल आम्हाला देऊ शकता. तुमच्याकडे ह्या त्रुटी आहेत, ह्या त्रुटी तुम्ही शासनाला मागितल्या तर शासन देत नाहीये. सर्व खरेदी तुमच्या लेवलवर करू शकतो. दिली का खरेदी? ऐका ना, खरेदीची परवानगी दिली पण डीपीडीसीची मीटिंग नसती. वॅकन्सी आहे, काय आहे, डॉक्टर पासून चपराशापर्यंत स्टॉक पर्यंत हे एवढे तुम्ही आम्हाला जर लेखी स्वरूपात इमर्जन्सी रिक्वायरमेंट आणि इमर्जन्सी रिक्वायरमेंट आणि जी शासनाला बाकीची रिक्वायरमेंट आहे आणि तुम्ही संपूर्ण रुग्ण व्यवस्था महाराष्ट्र शासनाची, महाराष्ट्र सरकार जसं रुग्णशय्येवर आहे तसं सगळी रुग्ण व्यवस्था सगळ्यांवर गेली आहे आणि याला जबाबदार हे महाराष्ट्रातलं बेकायदा सरकार आहे. आणि म्हणून उद्धवसाहेब ठाकरे यांनी याबाबत सर्व जिल्ह्यातील रुग्णालयाला भेट देऊन त्यांना काय अडचणी आहेत, तिथं कोणत्या गोष्टीची कमतरता आहे याची शहानिशा करायला लावली. आणि त्या दृष्टिकोनातून आज महानगर प्रमुख यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं शिष्टमंडळ अमरावतीच्या सामान्य रुग्णालयाला भेटले. उद्धव साहेबांना आताचं सरकार कोरोना काळात घरी बसले होते बा असं म्हणत आहे. त्या उद्धव साहेबाच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात किती मृत्यू झाले यांनी पाहावं. कोरोना असताना सुद्धा सर्व लोकांची आरोग्य व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळली. परंतु आता कुठलाही मोठा रोग नसताना हे सरकार लोकांचं आरोग्य जे असं म्हणतो आपण जहान आहे तो जहान आहे ते करण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. कितीतरी ठिकाणी अनेक शासकीय रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेला आहे आणि महिलांचा टाहो पाहून संपूर्ण महाराष्ट्र पिळून निघालेला आहे. अशा स्थितीत आदरणीय उद्धव साहेबांनी आमच्या सर्व शिवसेनेच्या महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुखांना आदेश दिले, सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिले की प्रत्येक रुग्णालयात जावं आणि तिथल्या रुग्णालयात जाऊन तेथील काय काय गोष्टीची अभाव आहे त्याची पूर्तता करण्यासाठी तुम्ही सुद्धा आदरणीय प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क साधून त्यांना मदत करा आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांना आधार द्या. म्हणजे दवाखान्यातील डॉक्टर्स आहे ते लोकांचे प्राण वाचवतात तेव्हा त्यांना आधार देणं गरजेचं आहे. म्हणून त्यांच्याशी न भांडता त्यांना उलट ज्या ज्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी मदत करता येईल ती मदत करा. सोबतच शेतकऱ्यांसाठी ज्या विमा कंपन्यांना त्यांना विमा कंपन्याचा जे परतावा तो दिला नाही त्याच्यासाठी मदत केंद्र उभारा असे सुद्धा आदेश दिले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात भेटी देणे, तिथल्या माहिती जाणून घेणे आणि त्याचा पाठपुरावा करणे, सोबतच शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे उभारणे यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो. 6 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना महाराष्ट्रातील आदेश दिले की आपण आरोग्य यंत्रणेवर विशेष लक्ष देऊन सर्व दवाखान्यांमध्ये जाऊन इथे औषधं उपचार आहे की नाही आहे, औषधाचा तुटडा आहे की नाही आहे आणि इथल्या मशिनरी काम करतात की नाही करत, दवाखान्यात स्वच्छता आहे की नाही आहे याची सखोल चौकशी आणि माहिती घेऊन काही सूचना आरोग्य विभागाला कराव्या अशा प्रकारचे आदेश आम्हाला पक्षप्रमुखांनी दिले. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही इथं जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती इरविन येथे या ठिकाणी उपस्थित झालो आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, माजी खासदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आज आम्ही CS साहेबांना भेटलो. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी ह्या उजागर केल्या ज्यामध्ये कमी स्टाफ, काही मशीना आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, काही औषधं उपलब्ध न होणे, औषधं उपलब्ध होत नाही आहे, अशा बाकीच्या गोष्टी CS साहेबांनी आम्हाला सांगितल्या आणि त्यावर ते उद्या परवा एक पत्रसुद्धा देणार आहे आणि त्याचा पाठपुरवठा करायसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना सर्वजण जाऊन भेटणार आहे. जसजसे विधानसभा लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असताना आता काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगले शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या ओबीसी जागर यात्रेदरम्यान माजी आमदार तसेच यात्रेचे प्रमुख असलेले आशिष देशमुख यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून केलेल्या विधानावरून गौप्यस्फोट केले. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींना भाषण देता येत नाही, त्यांच्यातच अनेक चुका आहेत असे विधान पुण्यामध्ये केल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर बोलताना देशमुख म्हणाले की पुढल्या काळात विजय वडेट्टीवार ही विरोधी पक्ष नेतेपद सोडून दुसऱ्या पक्षात दाखल होतील, कारण आतापर्यंतचा विरोधी पक्ष नेते पदाचा इतिहास हा असाच राहिला आहे. पत्रकार परिषदेत आमदार प्रवीण पोटे यांनी सुद्धा ओबीसी जागर यात्रेबाबत माहिती स्पष्ट केली. माध्यमातून समाजामध्ये
काही समज चुकीचा जर झाला असेल तिथं निराकरण होतं. कुठल्याही परिस्थितीमध्ये सरसकटपणे मराठा समाजाला दुसरी समाजाचे पत्र आम्ही देणार नाही. ही सरकारकडून 29 सप्टेंबरला आलेल्या कोणत्याही संघटनांसोबतच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी काही तिथं सांगितलं की समाजाचा टक्का आम्ही कमी होऊ देणार नाही. नागपूरच्या आंदोलनामध्ये सहभागी होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी किंवा चंद्रपूरच्या रवींद्र डोंगरे यांचं आमरण उपोषण संपवताना देवेंद्र फडणवीस यांनी हे नक्की जाहीर केलं आहे. सद्यस्थितीमध्ये असलेल्या ओबीसीमध्ये नवीन वाटेकरी आम्ही कोणाला होऊ देणार नाही. मराठा समाजाला देखील नक्कीच आरक्षण मिळण्याच्या दृष्टीतून सरकार सकारात्मक प्रयत्न करते आहे. त्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते नक्कीच उच्च न्यायालयामध्ये देखील मान्य झालं. सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार हे योग्यरित्या सरकारची बाजू मांडू न शकल्यामुळे मिळालेलं आरक्षण मराठा समाजाला गमवावं लागलं आहे. तेच आरक्षण पूर्ववत जर केलं तो ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना देखील आरक्षण मिळू शकतं. या सर्वांसाठी सरकार कार्यरत आहे, सकारात्मक आहे, प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तेव्हा 19च्या नंतर जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी एक निर्णय घेतला होता की ज्यामध्ये तुम्ही पाहिलं तर 3 दिवस आधी अजित पवारांनी स्वतः कॅमेऱ्यासमोर सांगितलं की हा निर्णय भारतीय जनता पार्टीचा नाही, हा निर्णय आम्ही तेव्हा घेतलेला आहे. त्यामध्ये म्हणजे ठाकरे सरकार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी घेतलेला निर्णय आहे. हा निर्णय तिथे भाजपने घेतलेला नाही. भाजप आज ज्याप्रमाणे आशिषजींनी सांगितलं, आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ओबीसी सोबत आहे. आमचा निर्णय आहे. शेवटी जुना जो त्यांनी निर्णय आणला तो आपण कंटिन्यू करतो. याच्यावर सुद्धा भारतीय जनता पार्टी, आमचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री त्याच्यावरती काहीतरी नवीन काही धोरण आणता येईल का याच्यावर सुद्धा त्यांचं आवाहन चालू आहे. येणाऱ्या काळात मला एवढं दाव्याने सांगतो की या देशामध्ये ओबीसीवर तर अन्याय होणार नाही. हे प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी आमच्या आशिष भाऊने सुद्धा सांगितलं, अध्यक्षांनी सुद्धा सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं या देशामध्ये ओबीसीचा प्रधानमंत्री हा पहिल्यांदा झाले. हा महत्त्वाचा निर्णय आहे. आणि आपण जर पाहिलं जवळपास 365 भारतीय जनता पार्टीने ज्या ज्या ठिकाणी सरकारमध्ये मुख्यमंत्री आहे किंवा आमदार आहेत त्या ठिकाणी जर पाहिलं 365 आमदार हे ओबीसीचे आहेत. हा भारताचा इतिहासामधला पहिला महत्त्वाचा विषय आहे. कारण ओबीसीला जर आपण पाहिलं काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळात जर आपण पाहिलं तर मला असं वाटतंय की आजपर्यंत ओबीसीला एवढा चांगला न्याय दिलेला नाही. आणि आता हा जो जागरणचा जो कार्यक्रम आपण ओबीसीच्या मार्फत करतोय की प्रत्येक ओबीसीपर्यंत जवळपास जर पाहिला तर 12.5 जाती ज्या आहेत ओबीसीमध्ये जवळपास 300-350 जाती वेगळ्या जाती आहेत. या सगळ्या जातीला न्याय मिळाला पाहिजे. आणि आता जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण 12 बलुतेदारांसाठी एक विश्वकर्मा योजना आहे ज्या अंतर्गत सगळ्या ओबीसींना वेगळ्या पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे. आणि ओबीसी हा जो आहे हा स्ट्रॉंग झाला पाहिजे. साहेबांनी ह्याबद्दल आश्वस्त केलं आहे की सरकारने नक्कीच त्यानिमित्ताने तात्पुरती आहे. पदभरती शासनाच्या विविध विभागांतर्फे सुरू करण्यात येते. पुष्कळता विभाग पटवारी असतील, तलाठी असतील, पोलीस पाटील असतील, आरोग्य विभागामध्ये असेल, पोलीस विभागामध्ये असतील. येणाऱ्या काळामध्ये चालू होणार आहे. लष्कराची पद्धती काय संदर्भामध्ये शासनातर्फे आज चंद्रकांत दादा इथे येणार आहे. तेव्हा तुम्ही तुमचा अजेंडा एखादा बाकीच्यांचे विषय आपण ऑफिसवर बनवतो आहे. माझी विनंती द्यायचा आपण कोरोनाच्या काळामध्ये किंवा इमर्जन्सी आरोग्य सेवांना जर आपण पाहिलं किंवा इतर ठिकाणी जर पाहिलं तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये अर्जन्सी असते की इमिजिएटली लोकांना लावावं लागतं. कारण आता बरेच लोक रिटायर झाले. पण ही जी भरती आहे स्वरूपाची आहे. आपण शासनाच्या विविध विभागामधून डायरेक्टली तुम्हाला हे पदाचा काळाचा
जनरल माणूस म्हणून जेव्हा मी स्वतः विचार करतो की तुमचीच सरकार ही तात्पुरत्या स्वरूपाचं का तात्काळची भरती तात्काळची भरती तात्पुरत्या स्वरूपाची जाणार रेग्युलर भरती त्या विभागाला त्याच्या जाहीररित्या कबूल केलं की राहुल गांधींमध्ये काही कमी आहे, ते चांगले वक्ते नाही आहे. याचाच अर्थ असा की येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनापर्यंत अजून एक विरोधी पक्षनेता हा पक्षांतर करेल. स्टॅटिस्टिक पाहू. राष्ट्रीय जनता पार्टीने आजपर्यंत देशाच्या विविध राज्यांमध्ये जे मुख्यमंत्री केले त्याच्यामधले 21 मुख्यमंत्री हे ओबीसी समाजाचे होते. त्या तुलनेमध्ये फक्त काँग्रेसनी एवढ्या वर्षाच्या राजवटीमध्ये देशाच्या विविध राज्यांमध्ये फक्त 20% मुख्यमंत्री त्यांचे ओबीसी समाजाचे होते. नक्कीच ओबीसींच्या विरोधात काँग्रेस राहिलेली आहे. सातत्याने 1954 पासून जवळपास 1993 पर्यंत कारेलकर आयोग असेल, मंडल आयोग असेल, त्या निमित्ताने ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करण्याची भूमिका राजीव गांधींनी घेतली, काँग्रेसनी घेतली. आणि म्हणून आज जर राहुल गांधी ओबीसीबद्दल प्रेम दाखवत असतील तर ते पुतण्या मावशीचं प्रेम आहे. काँग्रेस पक्ष हा संपत चालला आहे आणि त्या निमित्ताने केविलवाणे प्रयत्न काँग्रेस करताना आपल्याला दिसते. का राहुल गांधींबद्दल पहिल्यांदा खरं असं वडेट्टीवार बोलले आणि त्यांना बोलता येत नाही, त्यांचं नेतृत्व चांगलं नाही, त्या निमित्ताने त्यांच्या तोंडातून निघून गेलं आहे. आजपर्यंत राज्यामध्ये विरोधी पक्षनेते हे सत्तांतर करताना आपल्याला पक्षांतर करताना आपल्याला पाहिले आहे. मी हेच म्हणेन की विजय वडेट्टीवारांचं कालचं जे स्टेटमेंट आहे, अजून एक राज्याचा विरोधी पक्षनेता लवकरच पक्षांतर करेल, नागपूरच्या अधिवेशनापर्यंत धीर धरावा. पहा, पहिले एकनाथरावजी शिंदे यांनी पक्षांतर केलं, विरोधी पक्षनेते अजित पवार होते, त्यांनी त्यानिमित्ताने पक्षांतर केलं. आणि थोडा धीर ठेवा, नक्कीच या संदर्भात आपल्याला पक्षांतराच्या जी वाटचाल आहे, जी परंपरा आहे विरोधी पक्षनेत्याची, त्यालाच अनुसरून विजय वडेट्टीवार समोरचं पाऊल ठेवतील, हेच त्यांच्या कालच्या वक्तव्यानंतर समोर आलं. भाजपा की स्ट्रेटजी तो नहीं है ये विरोधी पक्ष नेता को अट्रैक्ट करना, जैसे दोनों लोग हैं वैसे उन्होंने जो विजय वडेट्टीवारांनी जो काल राहुल गांधीबद्दल वक्तव्य केलं ते कशाचं दिशानिर्देश करताय, जे याच्या पहिलेचे विरोधी पक्षनेते करत आले त्याच मार्गावर विजय वडेट्टीवार सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते करतील अशी त्यानिमित्ताने संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. काही बोलणं झालं कारण वडेट्टीवारांचे आपले संबंध जुने आहेत. नाही, राहुल गांधींनी किंवा आता नाना पटोलेंना जी तंबी काँग्रेस पक्षाने दिली आहे, के.सी. वेणुगोपालांनी दिली आहे, अतिशय केविलवाणी अशी परिस्थिती जेव्हा नेत्यांची काँग्रेसमध्ये होत आहे, म्हणूनच विजय वडेट्टीवारांनी कालचं वक्तव्य राहुल गांधींबद्दल केलं असं. करिअप्पा परेड ग्राउंड डीजी हेडक्वार्टर नवी दिल्ली येथे एनसीसीच्या अखिल भारतीय स्थल सैनिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रियंका कुंडूने या स्पर्धेत दमदार प्रदर्शन करीत राष्ट्रीय स्तरीय 3री रँकमध्ये येण्याचा बहुमान पटकावला आहे. प्रियंकाने पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व मंडळाच्या सचिव प्राध्यापक डॉक्टर माधुरीताई चेंडके यांची भेट घेत आशीर्वाद घेतला. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाच्या BPEd अंतिम वर्षाची विद्यार्थी प्रियंका कुंडू बंगाल येथील रहिवासी असून ॲथलेटिक्स खेळामध्ये तिचे प्रावीण्य आहे. सप्टेंबर 2023 मध्ये दिल्ली येथे पार पडलेल्या NCC राष्ट्रीय स्पर्धेत तिने ऑब्स्टॅकल्स ट्रेनिंग आणि 10 पिचिंग खेळामध्ये दर्जेदार प्रदर्शन करीत यश संपादित केले. यापूर्वीही 2013 व 2022 मध्ये सुद्धा प्रियंकाने राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले होते. प्राध्यापक अक्षय गोहाळ, प्राध्यापक देवानंद सावरकर यांच्या मार्गदर्शनात व प्रशिक्षणामुळे यश संपादित करता आले असल्याचे मत प्रियंका कुंडूने व्यक्त केले. मेरा नाम प्रियंका कुंडू, मैं डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन की BPEd फाइनल ईयर की स्टूडेंट हूँ. अभी रिसेंटली जो ऑल इंडिया थल सैनिक कैंप हुआ है,
दिल्ली में 19 सितंबर टू 30 सितंबर, उधर हम हिस्से लिए थे। तो उसमें मेरा इवेंट था ओटी और टेंट पिचिंग में। तो ओटी में हमारा 5th पोजीशन आया और टेंट पिचिंग में 3rd पोजीशन आया। प्रियंकाचे नेत्रदीपक यश मंडळाच्या लौकिकामध्ये भर टाकणारे असल्याचे मत पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी व्यक्त केले असून मंडळाच्या सचिव प्राध्यापक डॉक्टर माधुरीताई चेंडके, सचिव प्राध्यापक रवींद्र खांडेकर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास देशपांडे, प्रशिक्षक अक्षय गोहाळ यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व सर्व खेळाडू विद्यार्थ्यांतर्फे प्रियंकाचे अभिनंदन करण्यात येत आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल। तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा, कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे, कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे, कलम 93 हक्क न सांगितलेले गुराढोरांची विक्री, कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे, कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे, कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे। अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही। पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही। आयुक्त महानगरपालिका अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। जागतिक बेघर दिनानिमित्त बडनेरा शहरातील आधार निवार केंद्राच्या वतीने जनजागृती रॅली काढून समाजासमोर एक नवा संदेश देण्यात आला। यावेळी केंद्रात चर्चासत्राचे आयोजन करून बेघराविषयी माहिती स्पष्ट करण्यात आली। अमरावती महानगरपालिका अमरावती द्वारा आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा केंद्राच्या वतीने जागतिक बेघर दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या दरम्यान शहरातून रॅली काढून बेघर लोकांसाठी जनजागृती करण्यात आली। अमरावती महानगरपालिका द्वारा आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा केंद्राच्या वतीने जागतिक बेघर दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रम आहे लोकांत जनजागृती घडवून आणावी यामागचा प्रमाणित उद्देश आहे। खरं तर आमच्या बडनेरा पोलीस स्टेशनला देखील या बेघर संस्थेद्वारा बऱ्याच वेळा सहाय्य झालेलं आहे। त्यांनी अडीअडचणीच्या वेळी मदत केलेली आहे। तरी सर्व नागरिकांना विनंती आहे आपल्याकडे जे बेघर असतील किंवा आपल्याला जी माहिती असेल त्या केंद्राद्वारा त्यांची मदत घ्यावी आणि जनजागृती घडवून आणावी। या स्तुत्य उपक्रमाला पोलीस प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आम्हाला ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले त्याबद्दलही धन्यवाद।
निवारा केंद्राच्या सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला समाजकार्य महाविद्यालयाचे डॉक्टर राजकुमार दासरवाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर, मनपाचे भूषण बाळे, प्रफुल्ल ठाकरे कुकडे, निवारा व्यवस्थापन ज्योती राठोड, संचालक राजीव बसवनाथे उपस्थित होते। चर्चासत्रानंतर निवारा केंद्रापासून ते समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारकपर्यंत बेघरांना निवारा देण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी हार अर्पण करून अभिवादन केले व आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे संचालन राजीव बसवनाथे यांनी केले। देशातील सर्वात मोठा उत्सव समजला जाणारा नवरात्री उत्सवाला 15 ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे। अशातच अनेक मूर्तिकार देवींच्या सुंदर सुंदर मूर्ती बनविण्यास व्यस्त आहे। तर अमरावती जिल्ह्यातील कुलदैवत असलेल्या आई अंबादेवी एकविरा देवी संस्थान सुद्धा आता सज्ज आहे। दोन्ही मंदिरात 9 दिवस पूजा अर्चना भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे। भाविकांना दर्शनाला अडचण येऊ नये म्हणून संस्थान वतीने येथे शामियाना बिछायात लावण्यात आले आहे। सर्वांना आता नवरात्री उत्सवाचे वेध आतुरता लागली असताना आता सर्वत्र नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे। देशात सर्वात मोठा आनंदाचा उत्सव हा नवरात्र उत्सव समजला जातो। येणाऱ्या 15 ऑक्टोबरला देशात मोठ्या उत्साहात नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे। याकरिता सर्व देवी मंडळ पदाधिकारी आपल्या कामात व्यस्त झाले आहे। अमरावती जिल्ह्यातील सर्व मूर्तिकार देवीच्या मूर्ती बनवण्यास व्यस्त आहे। अनेक महिला कामगार देवीच्या मूर्तीला रंग देऊन सजवित आहे। तर दुर्गा देवीच्या सुंदर मुद्रेतील अनेक सुंदर मूर्ती साकारण्यात येत आहे। अमरावती जिल्ह्याचे कुलदैवत असलेले आई अंबादेवी एकविरा देवी संस्थान सुद्धा नवरात्री उत्सवाच्या कामाला लागले आहे। येथे रंग देणे, शामियानासह अनेक तयारी करण्यात कामगार व्यस्त आहे। मंगळवारी अंबादेवी एकविरा देवी मंदिरात अनेक महिलांनी दर्शनाला गर्दी केल्याचे दिसून आले। एकविरा देवी संस्थान वतीने 9 दिवस प्रसाद, कीर्तन, भजन सह अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहाटे 4 वाजता अभिषेक, 7 वाजता घटस्थापना, ध्वजारोहण सह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। याविषयी एकविरा देवी मंदिर संस्थान वतीने माहिती देण्यात आली। नमस्कार, मी चंद्रशेखर कुलकर्णी, सचिव एकविरा देवी संस्थान। आपणा सर्वांना ज्ञात आहे की येत्या 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री एकविरा देवी संस्थानतर्फे हा उत्साह आनंदात आपल्या सर्व भक्तांना मिळून पार पाडायचा आहे। भक्तांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून भक्तांना इथे आल्यानंतर शांततेने दर्शन व्हावं, कुठलाही त्रास न होता भजन कीर्तन याचा श्रवणाचा सुद्धा लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। तसेच विशेष म्हटलं म्हणजे महाप्रसाद, इथे दैनंदिन महाप्रसाद होतो आपल्या इथे, आपणा सर्वांना श्रुत आहेतच। तर त्या संदर्भात सांगायचं म्हटलं म्हणजे दिवसेंदिवस आपल्या इथे हा अन्नदानाचा कार्यक्रम चालतो। अन्नक्षेत्र हे आपलं मंदिराच्या बिल्डिंगलगतच आपली दुसरी बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी हे वर्षभर चालतं। दर दिवशी आपण 20 रुपये प्रमाणे आपण महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे। पण दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस निःशुल्क आपण महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करतो आणि दररोज 3 ते 4 हजार लोक कमीत कमी, त्यापेक्षा जास्तच इथे प्रसादाचा लाभ घेतात। आणि ती वेळ आहे आपली दुपारी 12 ते 2 जरी ठेवली तरी ते 2-2:30 पर्यंत चालतं आणि आलेल्या संपूर्ण भक्तांना इथे प्रसाद देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो। त्यांना कुठला त्रास व्हावा नाही, लाईनमध्ये लागून व्यवस्थित प्रत्येकाला त्याचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून इथे आमचे सेवेकरी आहेत। बरेच लोक निःशुल्क सेवा द्यायला सुद्धा इथे येत असतात। त्या सगळ्यांच्या सहकार्याने मदतीने हा सगळा उपक्रम होतो आणि ह्या उपक्रमाकरता लागणारा जो काय धान्य स्वरूपात म्हणा, नगदी स्वरूपात जे काय पैसा खर्च जो होतो तो संपूर्ण भक्तांच्या सहकार्याने होत असतो। तर संस्थान फक्त हे नियोजन करतं, पण संस्थानामध्ये होणारा प्रत्येक उपक्रम
जो उत्साहात आनंदात पाडला जातो तो सर्व भक्तांच्याच सहकार्याने होतो आणि अंबाबाईच्या आशीर्वादाने होतो। आता येत्या 15 ऑक्टोंबरला या शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो आहे। त्याच्यानंतर त्या दिवशी सकाळी 4 वाजता भक्तांद्वारे ज्या अभिषेकाच्या पावत्या फाडल्या जातात त्याचा अभिषेक सकाळी 4 वाजता 15 तारखेला सुरू होईल आणि सकाळी 7 वाजता घटस्थापना होईल। घटस्थापनेनंतर 10 वाजता ध्वजारोहण होईल आणि त्या दिवसापासून दुपारी 12 वाजता नैवेद्य महाआरती होऊन महाप्रसादाला सुरुवात होऊन सायंकाळला बीडचे युवा कीर्तनकार आहेत ऋतुपूर्ण रामदासी यांचं सुश्राव्यवाणीतून इथे कीर्तन होणार आहे प्रतिपदा ते अष्टमीपर्यंत आणि नंतर नवमीला दुपारी 12 वाजता इथे हवनाला सुरुवात होईल आणि सायंकाळी 6ला पूर्णाहुती होईल। त्याच्यानंतर रात्रीला वारकरी कीर्तन आपल्या इथली परंपरा आहे की नवमीला दरवेळेस ही परंपरेने चाललेलं की एक वारकरी कीर्तन असतं। यावर्षी हरिभक्त प्रल्हाद श्री अविनाश महाराज रोडे ज्ञानसागर वारकरी संस्थेचे कोषाध्यक्ष आहेत त्यांचं इथे कीर्तन होईल आणि त्यानंतर नवमीच्या महाप्रसादाला सुरुवात होईल। त्याच्यानंतर 24 तारखेला दुपारी 4 वाजता सिमोलंगाला सुरुवात होईल। दरवर्षीप्रमाणे आई अंबाबाईची मूर्ती आणि एकविरा मातेची मूर्ती एकाच पालखीतून सिमोलंगणाला दुपारी 4 वाजता जाण्याकरता निघेल। लाखो हजारो लोक त्या याच्यात सिमलीत असतात। त्याच्यानंतर बियाणी कॉलेजच्या प्रांगणामध्ये जाऊन त्या ठिकाणी सिमोलंगणाची पूजा होईल आणि तिथून परत पूर्ववत आपल्या मार्गाला लागेल मंदिरात येण्याकरता आणि 7-7:30पर्यंत मंदिरामध्ये पालखी येऊन त्याच्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आई अंबा आणि एकविरा मातेची महाआरती होईल। त्यानंतर उत्सव मूर्ती आई अंबाबाईची तिच्या दरबारात गाभाऱ्यात जाईल आणि त्यानंतर एकविरा मातेची मूर्ती आई एकविरा माताच्या मंदिरात गाभाऱ्यात येईल। त्या दिवशी असंख्य भक्त सोनं वाहून आई अंबा माता एकविरा माताचा आशीर्वाद घेतात आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या शासकीय गाईडलाईन्स आम्हाला दिलेल्या गेल्या आहेत त्याचे आम्ही पुरेपूर पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि जवळपास 50 ते 70च्या जवळपास इथे CCTV कॅमेरेज लागलेले आहेत म्हणजे कोणीही कुठलंही चुकीचं काम केलं तर तो कुठूनही ट्रॅप होऊ शकतो। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमच्या परिसरात कुठल्याही भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ आणि त्याचा पुरेपूर फायदा येणाऱ्या भक्तांना होईल आणि त्यांना सहजतेने आई अंबाबाईचं एकविरा मातेचं दर्शन होईल असं संपूर्ण नियोजन यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवाचं झालेलं आहे। वन्यजीव सप्ताहानिमित्त वस्तापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत वन विभाग वतीने नैसर्गिक संपत्तीला सुरक्षित ठेवण्याकरिता नागरिकांमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये शालेय विद्यार्थ्यांकरिता संगीत खुर्ची चित्रकला स्पर्धा सारखे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून गावात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेतला तर वन्यजीव सोबतच नैसर्गिक संपत्तीबाबत नागरिकांना वन अधिकाऱ्यांनी माहिती स्पष्ट केली। चिखलदरा तालुका अंतर्गत येणाऱ्या वस्तापूर येथे वन्यजीव सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन घेण्यात आले होते। नागरिकांमध्ये वन्यजीव संरक्षण तसेच नैसर्गिक संपत्तीला सुरक्षित ठेवण्याकरिता नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वन्यजीव सप्ताह दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान मोठ्या उत्साहात पार पाडला जातो। वस्तापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत वन विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वन्यजीव सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शाळेतील विद्यार्थ्यांची रॅली गावातून काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। संगीत खुर्ची चित्रकला स्पर्धा सारखे विविध कार्यक्रम घेण्यात आले। भारत माता की वंदे महात्मा गांधी की मेळघाट वन्यजीव
विभागातील वन अधिकारी यशवंत बहाडे यांच्या मार्गदर्शनामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी प्रीती यावतकर, वर्तुळ अधिकारी अभय चंदेल, वनरक्षक राहुल वडे, शेख मुन्नू, गोपाल चव्हाण, शिवा वाघमारे, मनोहर खडके यांनी वन्यजीव सप्ताह यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न केले. धारणी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत संकल्प सप्ताह कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. धारणी तालुक्यातील कळमखार जिल्हा परिषद शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्प सप्ताह साजरा करण्यात यावा याकरिता त्यांनी दिल्ली येथील भारत मंडपम या ठिकाणी देशातील तालुक्यातील प्रत्येक गावातील विकासासाठी एका विशेष संकल्प सप्ताह या साप्ताहिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्याच विषयावर आधारित या संकल्प सप्ताह 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर पर्यंत एका विशिष्ट विकास संकल्पनेतून आधारित कार्यक्रम आठवड्यात कळमखार जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आला. प्रगतीचा घटक आहे असं संबोधित करून प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम आपल्याला सादर करायचा आहे. या संकल्प सप्ताहात 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर प्रत्येक एका विशिष्ट विकास संकल्पनेवर आधारित असेल ज्यावर सर्व आकांक्षी घटक काम करतील. आता हे जे 7 दिवस दिलेले आहेत सप्ताहामधले, तर हे 7 दिवस कसे दिलेले आहेत, तर पहिला दिवस संपूर्ण आरोग्य, दुसरा सुपोषित कुटुंब, स्वच्छता, शेती, शिक्षा आणि शेवटचा दिवस हा समृद्धी दिवस असेल. तर आजचा जो दिवस आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत तो आहे शिक्षा दिवस. आजचा दिवस कोणता असेल? शिक्षा दिवस. आज या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून धारणी तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुमारी तिलोमत्ता वानखडे, धारणी पंचायत समितीचे श्रीराम साहेब, दलाल साहेब, गोविंद फुलमाली, विस्तार अधिकारी बाबूलाल जावरकर, हिरालाल दहीकर, सचिन पटेल, नायब तहसीलदार धारणी तसेच कळमखार येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य कानडे श्याम राठोड, कळमखार शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.